दरोडेखोर बँकेत किंवा सोन्याच्या दुकानात घुसलेले आपण एखाद्या चित्रपटामध्ये पाहिलं असेल, ज्या दरोडेखोर बंदुका आणि धारदार शस्त्र घेऊन दुकानामध्ये शिरतात आणि मग तिथे असलेल्या नागरिकांवर आणि दुकानातील कर्मचाऱ्यांवर बंदुका रोखून पैसे उकळतात. पण अशीच हुबेहूब घटना बिहारमध्ये घडली आहे. बिहारच्या आरामध्ये सोन्याच्या दुकानावरती दिवसा ढवळ्या दरोडा टाकण्यात आला. 8 ते 10 जणांच्या टोळीनं अर्धा तासात दुकानामध्ये राडा घातला. भर दिवसा असे प्रकार घडत असल्यामुळे कायद्याचा धाक राहिलाय की नाही असा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतोय. घरासह शेतशिवाराच्या राखणीसाठी इमानी श्वानांचं पालन केलं जातं. अनेकदा चोरांना पळता भुई थोडी करून या श्वानांनी चोरांचे अनेक मनसुबे उद्ध्वस्त केले. पण या श्वानाचीच चोरी किंवा अपहरण झालं तर हो, एका चोरट्यानं चक्क श्वानच चोरून नेलाय. रात्रीच्या वेळी जागता पहारा देणाऱ्या श्वानासमोर जीप येऊन थांबली. त्यातून उतरलेल्या चोरट्यानं श्वानाजवळ जाऊन बहुधा खाऊचं आमिष दाखवलं. त्याला भुलून श्वान जीपमध्ये शिरला. मग काय, चोरट्यानं जीपचा दरवाजा बंद करून पळ काढला. कुटुंबातील सदस्याप्रमाणे जपल्या जाणाऱ्या श्वानाला पळवणारा ओळखीचाच असण्याची शक्यता वर्तवली जाते. हल्ली सातत्यानं अपघाताच्या घटना घडत असतात, पण अपघात हा वाहन चालकानं केलेल्या चुकांमुळे घडत असतो. नजरहटी दुर्घटना घटी असंच काहीसं घडलंय. ही दृश्य आहेत मध्य प्रदेशच्या मोरेनामधली. रस्त्याच्या दोन्ही बाजूनं गाड्या चालतायत. तितक्याच एक बाईक स्वार आजूबाजूला काहीच न बघत सरळ रस्ता क्रॉस करायला गेला आणि समोरून येणारी ॲम्ब्युलन्स जेव्हा त्याला दिसली आणि भरधाव गाडी चालवणाऱ्या या बाईक स्वाराचं त्याच्या गाडीवरचं नियंत्रण त्याला सावरताच आलं नाही आणि बाईक ॲम्ब्युलन्सला धडकली आणि हा अपघात घडला. या अपघातामध्ये या बाईक स्वाराचा मृत्यू झाला. सध्या भारत हा अपघाताच्या यादीमध्ये जगात दुसऱ्या क्रमांकाला. रोज देशामध्ये कुठे ना कुठे अपघात होतोय आणि मृत्यूही होतोय. गाडी चालवताना नियम लावून सुद्धा नागरिक त्याचा वापर करत नाहीत. त्यामुळे अनेक नागरिकांना अपघातादरम्यान आपला जीव गमवावा लागला. अशीच एक घटना घडली आहे पाटणाजवळील मोकामा बख्तियारपूर या महामार्गावर. या अपघातामध्ये गाड्यांचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला. विरुद्ध दिशेने जाणाऱ्या गाडीमुळे हा अपघात घडला. होळी आधीच या तरुणानं वाहनांची होळी केली. या तरुणाला नशा करायची तलफ आली होती. नशा करायला पैसे मिळाले नाहीत, मग दुसऱ्यांचं नुकसान करून हा तरुण तृप्त झाला. या मातेफिरूनं आईकडे नशा करण्यासाठी पैसे मागितले, पण पैसे न मिळाल्याच्या रागातनं या तरुणानं सोसायटीमधील 13 दुचाक्या जाळल्या. या तरुणाला दारूची नाही तर पेट्रोलची बाटली मिळाली. सोसायटीच्या पार्किंगमधील वाहनांवरती पेट्रोल ओतून मातेफिरूनं वाहनांना काडी लावली. पिंपरी चिंचवडमधील एका उच्चभ्रू सोसायटीमधली ही सगळी घटना आहे. एकाला आलेला राग दुसऱ्याचं आर्थिक नुकसान करू शकतो, हे मात्र या दृश्यांमधून स्पष्ट होत आहे. परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने विद्यार्थी कॉपीचा पर्याय निवडतात. अनेक कॉपी पकडल्याचं उदाहरण आपल्या समोर असताना सुद्धा विद्यार्थी कॉपीचं धाडस करतात. अशीच एक कॉपीची घटना गुजरातच्या खेडामध्ये घडली. गुजरात बोर्डची सध्या 10वीची परीक्षा सुरू आहे. यामध्ये काही विद्यार्थ्यांनी एकमेकांना कॉपीसाठी सहाय्य करताना पाहायला मिळतात. मैत्रीमध्ये मदत करण्याची जबाबदारी या विद्यार्थिनींवरती इतकी होती की कॉपी करण्यासाठी या मैत्रिणींनी एकमेकांना सहाय्य केलं. या मैत्रिणी एकमेकांना चिठ्ठी पुरवतात. पण ही सगळी दृश्य पाहिल्यावरती शाळा प्रशासनाने कॉपी रोखण्यासाठी कोणतीही खबरदारी घेतली नाही का असा सवालही उपस्थित होतोय.